चला जंबूबाई आपण करणारा विनंती करायची क्षेत्ररक्षण लावून घ्या। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे। सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू 2 सर्कलच्या बाहेर असं क्षेत्ररक्षणचं रेस्ट्रिक्शन असणार आहे, फिल्डिंग असणार आहे। पहिला षटक प्रथम गोलंदाजी कोल्हे संघाकडून गोलंदाज हिमांशु आणि कोलीवाडा नांदगाव कोलीवाडा संघाचे सलामीचे फलंदाज सूर्या आणि विपुल अशी पंचाने इशारा दिलाय। जंबो मुख्य पंचांच्या भूमिकेत सामन्याला सुरुवात। यॉर्कर फ्लोअर इथे फास्ट वेगाने टाकलेला चेंडू, बॅटला रिस्पॉन्स मिळाला परंतु चेंडू खाली राहिला। क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे, ठेवलेला आहे, इथे धावही नाही, चेंडू निर्धाव निघतोय। गोलंदाज हिमांशु याचं सुंदर गोलंदाजी आणि इथे सूर्यासारखा एक तडाखेबाज फलंदाज बाद होतोय, ज्याच्याकडे षटकार चौकारांची खेळी असताना इथे चकवलंय। गोलंदाज हिमांशु याने थोडासा इथे उंचीचा फायदा घेतला, शॉट चेंडू ठेवला आणि सूर्याला बॅट खोलण्याचा एक चान्स दिला, संधी दिली, परंतु त्याला फायदा करून घेता आला नाही। सूर्याच्या अप्पर एज म्हणजे बॅटच्या वरच्या साईडला चेंडू लागला, चेंडू उंच जवळच एका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि तिथे आपला स्वतःचा विकेट गमावलेला आहे सूर्याने झेल रूपामध्ये। पहिला धक्का बसलाय नांदगाव कोलीवाडा संघाला सूर्याच्या रूपानं, वनडाऊनच्या रूपात इथे गेलाय। त्याची जागा घेण्यासाठी दिवेश हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी सुद्धा करतो आणि आपल्याला सेकंड इनिंगला सुद्धा पाहायला मिळेल। तत्पूर्वी धावा किती बनवतोय पहिल्या इनिंग मध्ये नांदगाव कोलीवाडा संघ। या ठिकाणी अतिथी हॉटेलचे मालक नंदकुमार काते आणि तसेच रिव्हर फार्म हाऊसचे मालक श्री रमेश कासार यांचे या ठिकाणी आगमन झालंय। जालमर क्रिकेट मंडळाच्या वतीने, सर्व मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। आपण आसनस्थ व्हायचंय, स्टेजवर येऊन आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल पुष्पहार देऊन। आपण सामन्याकडे वळतोय। इथे लेफ्टी फलंदाज ज्याने आपलं खातं ओपन केलंय, 1 धावसंख्या होते फक्त 1 नांदगाव कोलीवाडा संघाची। रोहित माडिक यांना विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते, तसेच सुशील भाऊ खोपकर आपल्या आपण हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचंय। श्री नंदकुमार काते आणि तसेच श्री रमेश कासार यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मंडळाच्या वतीने आपण त्यांना त्यांचा पुष्पहार अर्पण करून त्यांना आपण मान देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत। हिमांशुची चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगली चेंडू, हो यॉर्कर प्रकारचा चेंडू, त्याला सन्मानपूर्वक दाद दिली परंतु इथे धाव नाही। जबरदस्त हल्ला चढवतोय गोलंदाज हिमांशु, लगातार यॉर्करचा वापर करतोय। इथे स्वागत केलं जातंय श्री रमेश कासार यांचं आणि श्री नंदकुमार काते यांचं, धन्यवाद। इथे स्टेजवर येऊन आपण आसनस्थ झालात आणि इथे उंच धिरकावून दिला, चेंडू जातोय बोग्या सीमारेषे बाहेर, हवेच्या ओघानं शिर बाहेर। इथे क्षेत्ररक्षकाने नक्कीच प्रयत्न केला परंतु साथ दिली नाही। सीमारेषेवर 6 धावांसाठी बेसने षटकार। 6च्या मध्ये धावसंख्येत भर, नांदगाव कोलीवाडा संघाची धावसंख्या जाते बिनबाद, सॉरी 1 फलंदाज बाद होऊन धावसंख्या होतीये 7। हिमांशु याची चांगली गोलंदाजी आतापर्यंत, जरी एक षटकार आला असेल परंतु सूर्यासारखा एक फलंदाज बाद केला, धावसंख्या रोखून ठेवलंय। प्रयत्न निश्चित होता क्षेत्ररक्षकाचा जो लॉंग ऑफला आहे परंतु अडू शकला नाही सीमारेषेवर 6 धावांसाठी। हो जबरदस्त हल्ला, तळाबाकी
नो डाऊट षटकार लॉंग ऑफच्या दिशेला दिवेशच्या बॅट मधून दुसरा निघतोय षटकार. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमवतोय दिवेश, आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 13 धावसंख्या. एक फलंदाज बाद असताना 13 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. या ठिकाणी नंदकुमार काते याने आपल्या जर्मन क्रिकेट मंडळ सर्वे मंडळाला 2500 2,500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचा शतशः आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. तसेच श्री रमेश कासर यांनी सुद्धा जर्मन क्रिकेट मंडळ सर्वे यांना 2,500 2,500 रुपयाची भरघोस अशी देणगी दिलेली आहे. शतशः त्यांचे आम्ही इथे आभारी आहोत. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये हिमांशू असं वाटत होतं की खूप धावा रोखेल आणि चांगलं षटक पडेल, परंतु 2 चेंडूंमध्ये पूर्ण समीकरण बदललं. कारण 2 मोठे उत्तुंग असे षटकार आले दिवेशच्या बॅट मधून. दिवेशची बॅट तळपली आणि 13 धावा दिलेल्या आहेत हिमांशू याने. आणि ह्या धावा गरजेच्या होत्या, कारण कोलीवाडा नांदगाव संघ जेवढा बलाढ्य तेवढाच कोरलाई संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. चांगले चांगले खेळाडू आहेत. जयेश आहे, मयूर आहे, कल्पेश आहे, बरेचसे खेळाडू आहेत. तर या ठिकाणी मयूर गोलंदाजी घेऊन येतोय. एक ऑलराऊंडर, एक आयकॉन, जो बऱ्याचशा मॅचेस मध्ये जेव्हा आयकॉन IPL फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये मयूरचं सुद्धा नाव घेतलं जातं. बरेचसे सामने गाजवलेले आहेत मयूरने आपल्या फलंदाजीतून आणि गोलंदाजीतून. या ठिकाणी दुसरं षटक स्वतः घेऊन आलाय कोर्ले संघाकडून. पहिल्या षटकात धावा झालेल्या आहेत कोलीवाडा नांदगाव संघाच्या. एक फलंदाज बाद असताना 13 धावा. लोअर फुटाच्या जातोय सीमारेषे बाहेर, फक्त दिशा दिली बघा पंच. इशारा येईपर्यंत षटकार तर निश्चित असेल, परंतु पंचाने इथे कोणता इशारा दिलेला नाहीये. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे अपील केली होती की हाईट बघा, परंतु इथे जम्बो पंच आहेत, अचूक निर्णय देतील. इथे 6 धावा आलेले षटकार. धावसंख्या 19. पंच जे तुमचा निर्णय असेल तो लास्ट. चेंडू फुलटॉस होता मयूरचा आणि फलंदाजाने सुद्धा तेवढा चांगला रिस्पॉन्स देऊन तो सीमारेषे बाहेर पाठवला. फक्त एक डाऊट होतं त्याचं की नो आहे की नाही, परंतु पंचाने निगेटिव्ह उत्तर दिलंय. हो हो, दुसरा जबरदस्त फाईन लेगच्या दिशेला जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात सुद्धा 2 षटकार ठोकले ते दिवेशने, त्याला चांगली साथ देतोय. या ठिकाणी जो सलामीला गेला होता विपुल, बॅट तळपली आहे दोघांची. दोघेही लय मध्ये आहे दोन्ही फलंदाज. विपुलने हा लगातार दुसरा षटकार, हॅट्रिकला संधी. धावसंख्येत उंचावून भर होतीये. 25. अजून दुसरं षटक चालू आहे. मयूरचं सुद्धा मला वाटते महागडा षटक या ठिकाणी होईल की काय, कारण पहिल्याच 2 चेंडूवर 2 षटकार दिलेले आहेत मयूरने. हा या ठिकाणी थोडासा चेंडू आपण बघतो शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा होता, परंतु इनर एज लागली. आतल्या साईडला चेंडू लागून पाठीमागे गेला, बॅक साईडला गेला. इथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. काही हरकत नाही, धावा येत आहेत बॅट मधून. सूर्याची कसर नक्कीच भरून काढलेली आहे. सूर्या जरी बाद झाला तरी दिवेश आणि इथे विपुल काही धावा काढण्यास काही स्वतःला रोखलेलं नाहीये. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत आणि इथे डॉट चेंडू, मिस चेंडू कमी प्रमाणात दिसत आहेत. हो त्याच पद्धतीचा चेंडू ठेवलाय मयूरने. याच्या आधी सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू होता, फक्त फलंदाज लेफ्टी होता, आता राईटी आहे. याला सुद्धा चकवलंय मयूरने. चांगलं कमबॅक केलंय मयूर. 5वा चेंडू घेऊन मयूर पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून.
इथे बाकी चेंडूला रिस्पॉन्स दिलाय बघा शिव काय होतं चेंडू इथे आडला गेला याचं कारण सुद्धा तेच आहे श्योरली हा फटका कॉन्फिडन्सली मारला होता कॉन्फिडन्स होता फलंदाजाला परंतु हवेचा जो ओघ जो आहे तो चेंडूच्या विरुद्ध दिशेला आहे त्याच्यामुळे हा इथे डाव फसला गेलाय आणि क्षेत्ररक्षकाने आपलं काम चोख निभावलेला आहे इथे झेल बाद करतोय दिव्येश बाद होतोय झेल रूपामध्ये लॉंगॉनच्या दिशेला या ठिकाणी कृषी सहाय्यक अधिकारी अधिराज चौलकर इथे आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय मंडळाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे धावसंख्या झालेली आहे 26 13 धावांची सरासरी रन रेट जो आहे प्रत्येक षटकामागे 13-13चा 26 अजून एक चेंडू आहे हा रेट नक्कीच वाढेल जर हा षटकार जर आला विपुल चांगली फलंदाजी ही ते मला वाटते बीट होतोय निर्धाव निघतोय चेंडू धन्यवाद सर आपण इथे आल्याबद्दल आपलं या मैदानात आपलं सहर्ष स्वागत इथे दुसरं षटक संपलं दोनही षटक महागडे पडलेत कारण दोन्ही गोलंदाजाला 2-2 षटकार फलंदाजाने ठोकलेले आहेत तर मी हरिचंद्र कांगडे यांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करायचं आहे अधिराज चौलकर कृषी अधिकारी आहेत आपण विनंतीला मान देऊन इथे आलात आपलं इथे यथोचित स्वागत केलं जात आहे हरिचंद्र कांगणे आपणास विनंती आहे की आपण स्वागत धन्यवाद सर तर 13-13 अशा 26 धावा जमवलेल्या आहेत मागणं षटक पण तेवढीच आपण मयूरला सुद्धा दाद द्यावी लागेल कारण त्यांनी नंतरचे बाकी चेंडू सुरेख ठेवले कुठलाही बॅट खोलण्याचा फलंदाजांना बॅट खोलण्याचा प्रयत्न करून दिला नाही मारण्याचा प्रयत्न अजिबात चान्स दिला नाही संधी दिली नाही इथे बाकी तिसरं षटक घेऊन मला वाटते नितेश पाटील येतोय तिसरं षटक घेऊन एक जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा अनुभव नितेशकडे आहे गोलंदाजीचा आणि आपल्या बोटांची गोलंदाजी करताना जी कमाल करतो जी जादू आहे टेक्निक जी आहे टाकण्याची ती अतिशय लाजवाब सुंदर आहे वेगळ्या प्रकारचा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी ऑफ स्टंप असो लेग स्विंग असो ऑफ स्विंग असो दोन्ही प्रकारचं करू शकतो अशी कला अशी जादू गोलंदाजी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल नितेश कडून सव्वीस धावा धाव फलकावर लागतायत नांदगाव कोलीवाडा संघाच्या नितेश पाटील येतो शेवटचं षटक घेऊन पहिल्या इनिंग मधलं तिसरं शेवटचं षटक कोरलाई संघाकडून तिसरं षटक घेऊन नितेश पाटील स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय फर्स्ट लिपच्या दिशेला चेंडू गेला होता स्लोअर पद्धतीने टाकले चेंडू बॅट्स कडा साठून चेंडू पाठीमागे गेला काही हरकत नाही धाव आली धाव संख्या होते 27 विपुल अजून सुद्धा आपली विकेट राखून ठेवलेली आहे आणि खूप गरजेची आहे धावसंख्येचा एक डोंगर उभं रचायचा आहे मोठं धावसंख्या रचण्यासाठी त्याला आपली विकेट सुद्धा राखून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण कोरला एक बलाढ्य संघ आहे पराग म्हात्रे सुद्धा आहे इथे आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न एक धाव येते मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो एक धाव पूर्ण करून बघा दुसरी धाव होते की नाही इथे थांबून ठेवलंय स्ट्राइक एंडच्या फलंदाजानं कारण दुसरी धाव जर घेतली असती तर विपुल इथे धावची तर निश्चित झाला असता कारण क्रॉस तर होऊ शकले तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाने किंवा गोलंदाज किंवा विश्लेषकाने आपलं काम केलं असतं पुढील चेंडू पुन्हा एकदा पंथाच्या उजवीकडून इथे बाकी दिलाय हवेचा आपण बघूया एक सपोर्ट मिळाला चेंडूला फलंदाजाला सुद्धा 6 धावांना धावसंख्येत मोठी भर होतीये नांदगाव कोलीवाडा संघाची धावसंख्या होते 34
अजून याच षटकातले 3 चेंडूंना बाकी आणि आतापर्यंत धावा देतोय नितीश 3 चेंडूमध्ये 8 धावा. इथे इथे क्रॉस होतोय बघूया. नक्कीच विपुल तर इथे रनआउट निश्चित मिळालं असेल पण इथे स्ट्राईक एंडला विपुल येणं गरजेचं होतं आणि तसं झालेलं आहे. आत्मसमर्पण केलं आपला स्वतःचा विकेट गमावला नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने. त्यालाही माहिती आहे विपुल सेट झालेले आहे. 2 षटकार सुद्धा ठोकलेले आहेत. इथे बाकी दिलेलं आहे फक्त दिशा दिली फुलटा चेंडू जातो सीमारेषेवर 6 धावांसाठी. विपुलच्या बॅटवर निघाला तिसरा षटकार. षटकाराच्या धावसंख्येत भर धावसंख्या होते 40 धावसंख्या. नितेश असं वाटत होतं की महागडं ठरणार नाही एक्सपान्सिव्ह ठरणार नाही परंतु नितेशने सुद्धा 2 गोलंदाजासारखं 2 षटकार दिलेले आहेत. अजून 1 षटकार जर दिला तर नितेश 2 गोलंदाजांपेक्षा थोडासा भागडा निश्चित ठरेल. परंतु बघूया एक जादुई कला आहे त्याच्याकडे आहे गोलंदाज करण्याची एक वेगळी स्टाईल. इथे बाकी सोडून दिला पाहिलं पंचाने दोन्ही हात फैलावून इथे आम्हाला निर्णय घोषित केला की हे वाईट आहे. धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचलेली आहे 41. हो हो जबरदस्त हल्ला चढवलाय. सरळ टाकलेला चेंडू सरळ स्पीड होता गती होती वेग होता आणि हा चेंडू पंच 3 षटक संपले. नितेश धारवे सॉरी नितेश पाटील त्यानंतर हिमांशु आणि मयूर पाटील तिघांनीही गोलंदाजी केली आणि 3ही षटकांमध्ये 2-2 षटकार प्रत्येक गोलंदाजाला लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे नांदगाव कोलीवाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 42-43 धावांचं आव्हान आपल्या समोर असणार आहे. तर आम्हाला आमच्या मंडळाला हे सर्व सामने वेळेवर पार पाडायचे आहेत आणि तशी दक्षता सुद्धा घेतलेली आहे. यापुढील होणारा सामना मांडला विरुद्ध A1 नांदगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी कॉल केला जातोय. मांडला विरुद्ध A1 नांदगाव त्वरित याच्यानंतर लगेचच लागणार आहे. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. तिकडे जम्बो आलेलाच आहे. मांडला संघाचा कर्णधार पण आता पंचांच्या भूमिकेत आहे. A1 नांदगाव संघाचा कर्णधार आपण स्टेजवर यायचं आहे. स्टेजच्या इथे थांबायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायचे लगेच. तर आपल्याला आजच्या दिवसांमध्ये बरेचसे सामने आणि बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतील. अलिबाग मधून रोहा मधून या ठिकाणी संघ येणार आहेत. तर पुढील सेकंड इनिंगची कॉमेंट्री करण्यासाठी समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रितेश पाटील यांना आमंत्रित करतो. प्रितेश पाटील धन्यवाद. A1 नांदगाव संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. A1 नांदगाव
आपण जर ही स्पर्धा पाहिली, जय हनुमान क्रिकेट संघ सर्व आयोजित स्पर्धा आपण GTC या युट्यूब वाहिनीद्वारे लाईव्ह पाहतो. परंतु ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थानं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग साठी आम्हाला खूप महत्वाची आणि मोलाची मदत केली. पहिला चेंडू मयूरने ठोकलाय दीपेशच्या कव्हरच्या बाहेर, दणदणीत षटकार. युट्यूब लाईव्ह करण्यासाठी आपण पाहतोय, आम्हाला अनेक मान्यवरांनी मदत केली आणि आमच्या संघाचे अनेक खेळाडू, त्यामध्ये संजय खोपकर यांनी युट्यूब लाईव्ह साठी 5,000, आकाश महाडिक जे करंटली बाहेर आहेत त्यांनी 2,000 रुपये, गणेश मोरे 2,000, प्रीतम राजीवले 2,000, गणेश माळी 1,000, अविनाश गायकर 2,000, नितेश ढारवे 2,000, वैभव खैरे 2,000. अशा पद्धतीने ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यासाठी सर्वांनी आम्हाला मदत केली. त्या सर्वांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्यांचा एकमेव हेतू होता की आपलं क्रिकेट बाहेर जावं आणि आपल्या क्रिकेटला एक चांगल्या पद्धतीचे दिवस आणावे. एक चांगल्या पद्धतीची कन्सेप्ट या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाली. 43 धावांचं लक्ष समोर असताना मयूरने खास आपल्या अंदाजामध्ये, आपल्या शैलीमध्ये या सामन्याला प्रारंभ केलाय आणि गोलंदाज सूर्या भोबूवरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यामुळे आता मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. त्यामुळे खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अर्थात रिव्हर्स म्हटलं की मयूर याचा फेवरेट शॉट आहे आणि नेहमी त्याच्या बॅटच्या मधून असे फटके पाहायला मिळत असतात. परंतु हा रिव्हर्सचा अटेम्प्ट पूर्णपणे अपयशी ठरला आणि या चेंडूवरती धाव मात्र मिळताना पाहायला मिळणार नाहीये. 6 धावा आपण धाव फलकावरती पाहायला नांदगाव संघाला शेवटची 5 मिनिटं आहेत. जर 5 मिनिटांमध्ये आला नाही तर पेनल्टी दिली जाईल. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पेनल्टी दिली गेली आणि त्यामुळे संघ हारला. त्यामुळे नांदगाव संघ आपण 5 मिनिटांमध्ये मैदानावरती पोहोचायचे आहेत. लास्ट 5 मिनिटं तुमच्यासाठी. सात धावा आपण धाव फलकावरती पाहतोय, जिथे विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. मयूर चांगला टच मध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र आपण पाहतोय जयेश बॅटिंग आलेला आहे. हा चेंडूवरती जयेश आपण पाहतोय रिव्हर्स खेळतोय आणि चेंडूला धाडले, परंतु कमनशिबी किंवा गोलंदाजी करणारा संघाचं दैव बलवत्तर म्हणावं लागेल. ज्यावेळी फटका आला ना त्याच वेळी वाटलं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु आउटफील्ड आणि त्याच्यामुळे मात्र आपण पाहतोय 2 धावा वाचलेल्या पाहायला मिळाल्या चेंडूवरती. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जेथे ओव्हर क्रमांक चालू आहे पहिलं, चांगल्या पद्धतीने होणारा लक्ष्याचा पाठलाग आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जी सुरुवात पाहिजे होती, जो स्टार्ट पाहिजे होता, तो प्रारंभ मात्र मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. 43 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. अत्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सूर्या याचा राईट हँड राऊंड विकेट, नेक्स्ट बॉल. हा चेंडूवरती जयेशने खेळलाय मोठा फटका. आमच्या मंडळाला सन्मान्य श्री उमेशजी कासार यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे 1,000 ची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतो. उमेश कासार माजी सरपंच काशीद यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. 11 धावा धाव फलकावरती पाहतोय, जिथे जयेश आणि मयूर हे 2 बॅट्समन बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत.
सूर्या भोबू आपण पाहतोय नांदगाव कोळीवाडा संघाचा गोलंदाजी करत असताना अफलातून मारा, कारण सूर्याने आधीच रीड केलं होतं की फलंदाज जय श्रीवंश खेळतोय आणि त्यावेळी त्यांनी गोलंदाजीमध्ये कल्पकते केला बदल सुद्धा आपण पाहिला. चेंडू अगदी खुला टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र निर्धाव पाहिला. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, पण त्यानंतर एक दिमागदार पुनरागमन सुद्धा आपण सूर्याकडून पाहिलं आणि एका षटकाच्या खेळानंतर 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे तब्बल 32 धावांची. आता मात्र आपण पाहतोय धावांची गती बारा चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया आता खेळ कशा पद्धतीने रंगणार, कारण आता धावांमागचा जो रन रेट आहे तो आता वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे आता कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघाला चांगल्या पद्धतीचे प्रहार करावे लागतील. मयूरने अत्यंत अप्रतिमरित्या सुरुवात केली होती, पण त्यानंतरच्या 5 चेंडूवर चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली आणि गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रभावी केला असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकाच्या खेळानंतर आता आपण फक्त 11 धावा धावफलकावरती पाहतोय. कुठेतरी एक्सलेटर वरती पाय टाकणं गरजेचं आहे तो बॅटिंग करणारा बॅट्समन मयूर याला, कारण त्याचा संघ थोडासा अडचणीत आलाय, दबावाखाली आलाय आणि आक्रमकता ही मयूरची ओळख आहे. ती आक्रमकता त्याला दाखवावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तो अटॅक जर मयूर कडून झाला तर निश्चितपणे या 32 धावा सुद्धा चेस केल्या जाऊ शकतात आणि जयेशला सुद्धा मयूरला तितकीच तोला मोलाची साथ द्यावी लागेल तरच मॅच बनेल. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं सुद्धा म्हटलं जातं आणि टीम वर्क इथे दाखवावं लागेल. एक चांगल्या दर्जाची पार्टनरशिप करावी लागेल. पण त्याचवेळी नांदगाव कोळीवाडा संघाला सुद्धा टेचून मारा करणं गरजेचं आहे, कारण इथे जर या षटकामध्ये 1-2 मोठे हिट आले तर मॅच पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडूवरती मयूरचं आक्रमण आपण पाहतोय. ओव्हर द बॉलर खेळलेला हा फटका लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे या चेंडूवर मिळणार केवळ एकच धाव. धावफलकावरती आपण धावा पाहतोय फक्त 12 पाहायला मिळतात, जिथे विजयासाठी तब्बल 43 धावांचं लक्ष आहे. विजयासाठी आपण पाहतोय चालू असलेले एफर्ट्स पाहायला मिळतात, किंबहुना विजयासाठी चालू असलेली धडपड आपण अनुभवतोय. हा चेंडू मात्र आपण जर पाहिला ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि पंचांकडून इशारा आला की येस इट इज वाईट. A1 नांदगाव संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी तोले द्यायचा आहे. शेवटची वॉर्निंग तुम्हाला देण्यात येते, कारण पहिल्या मॅचला पेनल्टी दिली होती आणि याच दरम्यान आपण पाहतोय इम्प्रोव्हायझेशन करून खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या रूपात ही धाव आल्याचं पंचांनी कळवले आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 14 धावा लागलेला आपण पाहतोय. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. कौतुक करावं लागेल तुषार याचं. या षटकामध्ये तुषारने अगदी भेदक मारा केलाय, दमदार मारा केलाय आणि तिखट मारामुळे आपण पाहतोय या षटकामध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. मयूरला कुठेतरी जबाबदारी खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मयूरला आता करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतोय अगदी कल्पकतेने हुशारीने मयूरने सोडला आणि निश्चितपणे चेंडू लाक्समच्या बाहेर पिच झालेला सुद्धा आपण पाहतोय. धावफलकावरती एकंदरीत धावा लागतायत 15, जिथे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. चांगला चेंडू. A1 नांदगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. खराब थ्रो अगदी खराब म्हणावा लागेल. इथे वाईट करूया पंचांचा. पंच एकूण धावा किती आहेत? 4, 3. ओके, 3 धावा मिळतात या चेंडू वरती आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 18 पर्यंत. पाणी घेऊन जायचं आहे. साई अभियंता धारवे 1000 रुपये आणि
विपुल मंगेश, रुपाल मंगेश शिंदे यांच्याकडून 500 यांचा अशी देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतो. परंतु पुन्हा एकदा लावडा अपील आणि पंचांनी सांगितले की यावेळी फलंदाज असणार आहे बाद. एटीन ऑन द बोट. धावफलकावरती 18 धावा लागल्यात आणि त्याच वेळी नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती गेलाय आणि पहिला चेंडू त्याने फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर लॉंग ऑन. इट्स अ ह्यूज हिट. प्रतीक बॅटिंगला गेला आणि पहिला चेंडूवरती त्याने फिरकावून दिलाय एक लांब पल्ल्याचा पल्लेदार असा षटकार आणि हा षटकार आल्यामुळे आपण पाहतोय धाव संख्या सुद्धा 6 ने फ्लाय होताना पाहायला मिळते आणि धाव फलकावरती धावा लागतात आता 24. One to go. 24 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय प्रतीकच्या बॅट मधनं. सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाल्यानंतर 25 धावा धाव फलकावर लागतात. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आवश्यक 18 धावांची. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण शेवटच्या षटकामध्ये 18 धावा पाहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अगदी तसंच चित्र आपण पाहतोय. दोन्ही मॅच अगदी सेम झालेल्या पाहायला मिळतात आणि आता पाहूया 18 धावांची आवश्यकता असताना इनफॉर्म बॅट्समन प्रतीक कशा पद्धतीची बॅटिंग करेल. मैदानावरती गेल्यानंतर पहिला चेंडूवरती त्याने एक मोठा षटकार भिरकावून दिला होता आणि त्याचमुळे एक वेगळ्या पद्धतीची कॉन्फिडन्स लेवल त्याची पाहायला मिळेल आणि तिथे आता आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची. त्यावेळी बॅटिंग करणारा संघाची स्ट्रॅटेजी का असणार, बॅटिंग करणारा संघाची नीती रणनीती का असणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार, यात कोणतीही शंका नसणार आहे. 25 धावा झाल्यात आणि 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आजच्या आधुनिक क्रिकेटच्या भाषेत सांगायला गेलं तर 6 चेंडू आणि 3 षटकार अशा पद्धतीचं समीकरण बॅटिंग करणाऱ्या संघाला आता आपल्या समोर ठेवावं लागेल. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना पाहूया प्रतीक जो स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. कोरलई संघाने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता पहिल्यात, परंतु त्यानंतर कोरलई संघाचा धावसंख्येचा घसरलेला आलेख आपण पाहिला. त्यांना कुठेतरी आता आवश्यकता आहे फटक्यांची आतिषबाजी होणं आणि त्याच वेळी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी होणं त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. पण त्याच वेळी नांदगाव कोळीवाडा संघासाठी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं किंबहुना 3 चांगले चेंडू टाकणं गरजेचं आहे. पाहूया शेवटच्या षटकाचा थरार कशा पद्धतीने या मैदानावरती रंगणार. पहिला चेंडू अत्यंत वेगात टाकलाय. जास्त प्रमाणात या चेंडूवरती जर आपण पाहिला तर स्पीड वरती भर देण्यात आला होता, त्यामुळे पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलाय.
5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाजीला दिवेश आलाय आणि दिवेश मात्र अगदी भन्नाट सुरुवात करतोय. अगदी जोशात गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. एक चांगली लाईनवर त्यांनी गोलंदाजी केली, परंतु या चेंडूवरती फटका आलाय मोठा. परंतु फलंदाजाचा कम नशीब म्हणावा लागेल, कारण फटका चांगला होता पण तो मात्र सीमारेषा पलीकडे जाऊ शकला नाहीये. आता मॅचची पूर्णपणे मदार मयूर पाटीलच्या खांद्यावरती. चार चेंडू आणि 18 धावा असं इक्वेशन बनले. आता प्रत्येक चेंडूवरती आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. ही कपॅसिटी आहे मयूर पाटीलकडे. पाहूया मयूर काय करणार. हा चेंडूवरती आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर त्याची छेडखाणी करण्याचा प्रयत्न. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न आणि डबल घेण्याच्या नादामध्ये फलंदाज व्यवस्थितरित्या पोहोचलाय असं पंचांनी सांगितले आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2. म्हणजेच आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. म्हणजे पाहिजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, पाहिजे प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि तरच ही मॅच कोर्ली संघ जिंकू शकेल. आणि त्यामुळे हा चेंडू त्यांच्यासाठी अगदी महत्वपूर्ण असणार. आणि या चेंडूवरती मयूरचा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. धावा मिळते 1. दोन चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. कल्पेश मात्रे जे की रायटी आहेत, परंतु आज मात्र लेफ्टी स्टान्स घेतला आणि पाहूया काही कमाल करतायत का. आणि लेफ्टी स्टान्स घेतल्यानंतर शॉट सुद्धा चांगला मारलाय, परंतु मागील क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तितकं काहीच आउटफील्ड चांगला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय हा चेंडूवरती तिथे स्टॉप झालेला आपण पाहिला. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आणि आता विजयासाठी तब्बल 14 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय खेळलेला आहे, परंतु दिवेशने शेवटच्या षटकामध्ये अफलातून मारा केला आणि दिवेशने केलेल्या शानदार मारामुळे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये कोर्ली संघ पराभूत झाला. कारण खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं मयूर सारखा एक दमदार फलंदाज अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत होता, परंतु मयूरने पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर तो ती कन्सिस्टन्सी जी लागते ती मात्र तो ठेवू शकला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय